नमस्कार, मी साया नवलकर तुम्हा सर्वांचे खट्टा मिठ्ठा परिवारातर्फे मनस्वी स्वागत करत आहे। आज आम्ही तुमच्यासमोर फोटो एक अमूल्य ठेव हा व्हिडिओ प्रस्तुत करत आहोत। आम्हास खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल। तो तुम्ही शेअर कराल, लाईक कराल आणि तुमचे कॉमेंट्सही आम्हाला नक्की कळवाल। आणि हो, आमचे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे पुढचे दर्जेदार व्हिडिओज तुम्ही पाहू शकाल। धन्यवाद। फोटो एक अमूल्य ठेव। तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है, फिर तुझे संग लेके नए नए रंग लेके सपनों की महफिल में। तस्वीर तेरी दिल में जिस दिन से उतारी है, फिर तुझे संग लेके नए नए रंग लेके सपनों की महफिल में। या अशा व अनेक गाण्यांनी नटलेली तस्वीर म्हणजे एखाद्या व्यक्तीचा फोटो। हल्ली फोटो म्हणजे एक क्रेज झाली आहे। पूर्वीच्या काळात लग्न समारंभात जास्त फोटो घेतले जायचे। आता लग्नात फोटोग्राफरची फोटोशूट करण्याची जास्त घाई होत असते आणि मग मुहूर्त वेळ टळली जाते। आलेल्या लोकांना खोळंबून राहावे लागते। लग्न जमवण्यासाठी मुलामुलींचे फोटो खूप महत्त्वाचे असतात। काही वेळा नुसत्या फोटोवरून पसंती कळवणे थोडे चुकीचे वाटते। तो फोटो किती वर्षापूर्वीचा आहे हे कसे कळणार? केवळ फोटोवरून तो किंवा ती हसतच नाही म्हणजे किती आखडू आहे असा गैरसमज होत असतो। म्हणून कितीतरी मुलामुलींनी स्थळे नाकारली आहेत। आजच्या व्हॉट्सअप व फेसबुकच्या काळात मुलामुलींना पाहिले जाते। त्यांचा गैरवापर होऊ नये म्हणून कितीतरी मुले त्यांचा फेसबुक अकाउंट लॉक करतात। काही जण असाही टोमणा मारतात, ते म्हणजे तुझे जुने फोटो काढून टाक व शेजारी कोण आहे ते बघ। लग्न समारंभात नवरा नवरीचे फोटो चांगले येतात, हे फोटोग्राफरचे कौशल्य आहे। फेसबुकवरचा प्रोफाईल पिक्चर, कवर फोटो बदलण्याचा काही जणांना छंदच झाला आहे। त्यावरचे कॉमेंट वाचून जो आनंद होत असतो तो जणू काही परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळाल्यासारखाच। आधार कार्डवरचा फोटो म्हणजे आपल्या हातात आधार कार्ड आल्यावर तो आपलाच फोटो आहे ओळखायला कितीतरी वेळ लागतो। एवढा तो खराब असतो। मजा बघा, हेच आधार कार्ड ओळख म्हणून सर्वकडे आपण दाखवतो। काय म्हणावे याला? घरातली एखादी व्यक्ती देवाघरी गेल्यावर भिंतीवर फोटो लावण्याची प्रथा शहरात तरी लुप्त होत चालली आहे। वर्षभर फोटो लावून मग तो कपाटात ठेवला जातो। आपल्या फॅमिलीचे फोटो फ्रेम करून ठेवण्याची प्रथा जास्त वाढत चालली आहे। जनावरांचे फोटो मोठ्या बंगल्यात घरात लावले जातात। उदाहरणार्थ वाघाचा, हरणाच्या कळपाचा, हत्तीचा, धावत्या घोड्याचा इत्यादी। धावत्या घोड्याचा फोटो घरात लावला तर घराची प्रगती निश्चित, अशी भाबडी श्रद्धा असते। घोडा कसा सुसाट धावतो म्हणूनच या घरात कधी मंदी येणार नाही। काही जण देवदेवतांचे फोटो प्रवेशद्वाराच्या समोरच्या भिंतीवर लावतात, म्हणजे घरात शिरल्यावर प्रसन्न वातावरण वाटते। पण हीच फोटो फ्रेम घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या भिंतीवर लावू नये असे मला वाटते। देव सर्वत्र आहे, पण त्याचे मुख्य स्थान देव्हाऱ्यात आहे। त्याला घरी येऊ दे, त्याला घराबाहेर का ठेवायचे? असो, हा ज्याचा त्याचा विचार। आजच्या काळात सेल्फी फोटो घ्यायची अनोखी पद्धत सर्रास चालू आहे। 10-12 माणसे एकाच फोटोत येतात। फोटोत मात्र आपल्याला शिरावे लागते। हे काहींना जमतेच असे नाही। सेल्फी घेणारी व्यक्ती यात माहीर असली पाहिजे। ट्रेनमध्ये बसल्यावर रोज एक तरी सेल्फी घेण्याची काहींना सवय असते। सहलीला जाताना, पावसाळ्यात एखाद्या टेकडीवर मात्र सेल्फी घेताना काळजी घेणं आवश्यक आहे। सेल्फी घेताना खूप अपघात घडले आहेत। सूर्योदय सूर्यास्ताचे अनेक फोटो विविध पॉईंटवरून घेतले जातात।
काही जणांचे असे म्हणणे असते की सहसा सूर्यास्ताचे फोटो घेऊ नये. ग्रुप फोटो लग्न समारंभ एखाद्या कार्यक्रमात घेतले जातात. येथेही बरोबर मध्यभागी उभे राहण्यास काहींना हवेच असते. त्यासाठी त्यांची त्या क्षणाला कसरत चालू असते. फोटो आयुष्यभराची पुंजी, आठवणींचा साठा. फोटो बघताच गत आठवणींना उजाळा दिला जातो. आठवणी डोळ्यासमोर तरंगतात. याच आठवणी रडवतात, हसवतात, आनंद देतात आणि जशा आल्या तशा निघूनही जातात. फोटो ही माझ्यासाठी एक अमूल्य ठेव आहे. आणि तुमच्यासाठी सांगा बरे. धन्यवाद.